अभियाचं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 8. आता समोर असेल तो तुषार. UCC राजवाडी वर्सेस वाडी बेनगी. या षटकातील शेवटचा चेंडू. समोर असेल तो तुषार. सुंदर चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो फायनल लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. बघूया किती धावा जमा होतील. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर UCC राजवाडी संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 10. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येताना संदीप वारिक, एक नावाजलेला गोलंदाज आडवरी परिसरातील. आता स्ट्राईकला असेल तो मंथन, नॉन स्ट्राईकला असेल संदीप वारिक. तुषार, नॉन स्ट्राईकला असेल तो तुषार. राईट आर्म ओव्हर द विकेट मंथन साठी संदीप वारिक. क्षेत्ररक्षण फैलवलं गेलंय. बघूया काय होणार या चेंडूवरती. संदीपचा पहिला चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट संदीप. सुंदर चेंडू गटाला चेंडू हवामध्ये. बघूया येतो का झेल होता का. सुंदर प्रयत्न होता क्षेत्ररक्षणाचा. आपण चेंडू जातो 6 धावेसाठी. पहिला चेंडू होती संदीपच्या. बघूया पुढील चेंडू संदीपचा. स्ट्राईकला असेल तो मंथन. सुंदर चेंडू. चेंडू त्यांचा आकाश जाधव न घोषित करतायत. फीड आहे का. फीड. पुढील चेंडू फीड. उघडा डोळे बघाणीत. पुढील चेंडू फीड. संदीप एक षटकार मारल्यानंतर थोडासा स्कोअर मारा संदीपचा. पुढील चेंडू फीड. समोर असेल तो मंथन. परत एकदा जोरदार टटवायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धार. फीडचा काही फायदा उठवता आला नाहीये मंथनाला. धावसंख्या तिथेच. धावसंख्या होते 1 गडी बाद 17. संदीपचा पुढील चेंडू. समोर असेल तो मंथन. बघूया परत एकदा जोरदार मारायचा होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो सरळ विकेट किपर च्या हातामध्ये. सुंदर गोलंदाजी आता मात्र संदीप. या षटकातील आज चौथा चेंडू संदीप याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा जोरदार टटवायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू जाते 2 धावा ते पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि मला वाटतं आउट. धावचीत होते तुषार. मोठा धक्का बसतो ते UCC राजवाडी संघाला तुषारच्या रूपाने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता तो तुषार याचा. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे धरण्याच्या दिशेने. या 2 धावेशी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 19. नितेश जाधव. आता मात्र तुषारची जागा जाण्यासाठी नेक्स्ट बॅटर विशाल. एक आक्रमक फलंदाज.
पुढे चेंडू संदीपाचा आता समोर असेल तो विशाल. एक षटकार मालवणच्या सुंदर गोलंदाजी करतोय तो संदीप अचूक टप्प्यावरती मारा करताना दिसेल. नवीन बॅटर विशाल. बघूया किती धावा जमा करेल आपल्या संघासाठी विशाल. सुंदर चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण झाले. बघूया किती धावा पूर्ण होतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघूया आणि धावचीचा प्रयत्न आणि नॉट आउट. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद. 21. विशाल आपलं खातं खोलतो या 2 धावांशी. सुंदर चेंडू होता संदीपाचा. या षटकातील शेवटचा चेंडू समोर असेल तो विशाल. संदीपाचा पुढील चेंडू समोर असेल तो विशाल. सुंदर चेंडू होता. जोरदार मारायचा प्रयत्न होता. चेंडू जातो निर्धाव. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विशिष्ट राजवाडी संघाची धावसंख्या होते वैभव वैयक्तिक गटातील पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन येताना प्रदीप वारिक फिरकीचा जादूगर. आता स्ट्राईकला असेल तो मंथन. बॅटाम राऊंड विकेट प्रदीप वारिक. पहिला चेंडू प्रदीपचा समोर असेल तो मंथन. सुंदर चेंडू होता. जोरदार मारायचा प्रयत्न होता. बॅटचा बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो जोरदार. विकेट किपर संदीप याच्या हातामध्ये. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 3 गडी बाद. 21. 3रं षटक चालू असताना 3रं षटकातील 2रा चेंडू. परत एकदा जोरदार मारायचा प्रयत्न आणि गडी बाद होतोय. सुंदर चेंडू होता त्या प्रदीपाचा. मंथन आउट होतो. चौथा धक्का स्वरूप आपल्या संघासाठी किती धावा जमा करेल. थोडीशी केवलवाणी परिस्थिती होती बीसीसी राजवाडी संघाची. 4 गडी बाद. धावसंख्या होती 21. बघूया किती धावांचं आव्हान ठेवणार ते वारगडी गोंडके संघासमोर. 3रं षटक चालू असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते आता मात्र प्रतिभेची. प्रतिभेचा पुढील चेंडू स्वरूप. स्ट्राईकला असेल तो स्वरूप. नॉन स्ट्राईकला असेल तो वैभव.
अजून दोघांना खातं खोलायचं आहे. प्रतिभेचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू होता आणि सुंदर त्या हलक्या हाताने खेळून काढला पॉईंटच्या दिशेने. बघूया किती धावा जमा होतील. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघूया धावचीच हा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांशी संघाची धाव संख्या होती 4 गडी बाद 23. प्रतिभेचा पुढील चेंडू, समोर चलतो स्वरूपने आपलं खातं खोललं 2 धावांशी. प्रदीप, सुंदर चेंडू होता, सुंदररित्या हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होती. बघूया किती धावा जमा होतील. एकच धावावरती समाधान मानावं लागते ते स्वरूप याला. या 1 धावांशी संघाची धाव संख्या होते 4 गडी बाद 24. आता प्रथमच स्ट्राईकला असेल तो वैभव. अजून त्याला आपलं खातं खोलायचं आहे. प्रदीप सुंदर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, कोणताही मोठे फटके मारायला देत नाहीये तो प्रदीप. सुंदर चेंडू होता आणि सुंदररित्या हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागते. या 1 धावेशी संघाची धाव संख्या होते 4 गडी बाद 25. वैभवने आपलं खातं खोललंय. या षटकातील शेवटचा चेंडू वैयक्तिक गटातील पहिला आणि संघातर्फे तिसरे षटक टाकताना प्रदीप वारिक. प्रतिभेचा शेवटचा चेंडू, समोर सुटतो स्वरूप, हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते स्वरूप याला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर व्हीसीसी राजवाडी संघाची धाव संख्या होते 4 गडी बाद 26. आता वैयक्तिक गटातील पहिला आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येताना प्रथमेश वारिक. त्याच्या समोर असेल तो बॅटर स्वरूप. वैयक्तिक गटातील पहिला आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन येताना प्रथमेश वारिक. बघूया 3 षटकांच्या समाप्तीनंतर व्हीसीसी राजवाडी संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 26. किती धावा जमा करणार. 2 षटकांमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू मिड ऑफ शॉवरून. बघूया किती धावा जमा होणार. एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते स्वरूप याला. या 1 धावेशी संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 27. आता समोर बॅटर असेल तो वैभव. प्रथमेशचा पुढील चेंडू, सुंदर गोलंदाजी करतो तो प्रथमेशचा पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढला दरम्यानच्या दिशेने. बघूया रनआउट आणि सुंदर डायरेक्ट मारले प्रदीप याने. गडी बाद होते 5वा. स्वरूप आउट होते. आता बघूया स्वरूप
एक धावा या चेंडूवरती. या एक धावानिशी संघाची धावसंख्या होते 36. 5 गडी बाद 36. आता स्ट्राईकला असेल तो अजय. बघूया किती धावा जमा करेल अजय आपल्या संघासाठी, कुठपर्यंत घेऊन जाणार. प्रथमेश याचा पुढील चेंडू समोर चेंडू अजय. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याच फलकरीमध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला होते. ते प्रथमेशाचा निर्धार चेंडू. या निर्धार चेंडूशी षटक संपतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त होतो. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5 गडी बाद 36. 9ची सरासरी. वैयक्तिक गटातील दुसरा आणि संघातर्फे 5वे षटक घेत आहे प्रदीप आरिफ. त्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत संघाला पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. मोठी फटके खेळायला देत नाही होतो प्रदीप. आता बघूया आपल्या दुसऱ्या षटकामध्ये काय करतोय प्रदीप. याचा पहिला चेंडू समोर वैभव हुक केला. चेंडू होते सरळ षटकाला आला. त्या साधारण संघ परत एकदा समोर चलतो वैभव. कैसा आक्रमक दिसतो आता मात्र वैभव. शेवटी षटक पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्न होता. बॅट चालू याचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या तिथेच 42. 5 गडी बाद 42. प्रतिभेचा पुढील चेंडू. बघूया काय होणार. परत एकदा जोरदार चटवला चेंडू. चेंडू काही क्षेत्ररक्षक. एक धाव तो पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन्ही धावा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अजय आणि वैभव याच्यामध्ये या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते 5 गडी बाद 44. शेवटचे षटक. या शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया प्रदीप परत एकदा जोर बांधलेला आहे. हा मात्र चेंडू गेलाय सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी सुंदर फटका. पूर्ण होतो. बघूया दुसरी धाव प्रयत्न होतो. दुसरी धाव पूर्ण होते का नाही. सॉरी 2 धाव पूर्ण होतील. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते 5 गडी बाद 52. थोडासा मागडं षटक म्हणावं लागेल ते प्रतिभेचं. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील अंतिम चेंडू. बघूया किती धावा मिळाल या चेंडूवरती. प्रदीप तू वैभव. बघूया सुंदर चेंडू आहे. बघूया झेल होतो का. झेल खाली क्षेत्ररक्षक नाही. झेल पुन्हा एकदा जमलेला दान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आले. अजय धाव बाद. 6वा धक्का बसवतो VCC राजवाडी संघाला आणि 2 धावा पूर्ण होते. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते 54 आणि 5. मंथनाचा पुढील चेंडू समोर चेंडू प्रदीप. परत एकदा जोरदार चटवायचा झेल होतो का. झेल खाली. झेल ड्रॉप. जीवदान मिळते तो प्रदीप याला. एक सोपा असा झेल कव्हर मध्ये.
एकच धावेवरती समाधान मानतो प्रदीप याला. एक धावांशी संघाची धावसंख्या होते 2-5. आता स्ट्राईकला असेल तो यश. सुंदर गोलंदाजी करतोय आता मात्र मंथन. मंथनाचा पुढील चेंडू समोर असेल तो आता यश. बघूया सुंदर चेंडू होता हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण होते. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं यशला. यशने आपल्या खातं खोललंय. एक धावेनशी संघाची धावसंख्या होते 2-6. मंथनाचा पुढील चेंडू आता समोर असेल तो प्रदीप. एका चौकारानिशी खेळतोय प्रदीप. मंथन पुन्हा एकदा प्रदीप साठी. सुंदर चेंडू होता जोरदार टटवायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. सर्व यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धावत नाहीये. बॅट चेंडू होता मधला एक. सुंदर गोलंदाजी करतोय आता मात्र तुषार. समोर असेल तो न्यू बॅटर प्रथमेश. बघूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू होता जोरदार लटवायचा होता. चेन ड्रॉप होते परत एकदा. विकेट किपर आपल्याच्या हातामधून. सुंदर गोलंदाजी करतोय आता मात्र तुषार. एक धावेशी प्रथमेश आपलं खाते खोलतो. एक धावेशी संघाची धावसंख्या होते 13. 2 गडी बाद 13. तुषार आता समोर असेल तो प्रदीप. हुक केला चेंडू. बघूया किती धावा जमा. चेंडू जाते सरस सीमारेषा बाहेर. काय षटकाराची चौकार आहे. षटक घेऊन होते तो वैभव. सुंदर फलंदाजी केली होती त्याने. आता समोर बॅटर असेल तो प्रथमेश. वैभव वैभव टू प्रथमेश. वैभव त्याचा पहिला चेंडू पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन होताना वैभव. सुंदर चेंडू होता पॉईंटच्या दिशेने खेळून काढला हलक्या पद्धतीने. एक धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकच धावेवरती समाधान मानावं लागते ते प्रथमेशाला. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 20. आता स्ट्राईकला असेल तो प्रदीप. एक आक्रमक फलंदाज. बघूया किती धावा जमा करेल आपल्या संघासाठी प्रदीप. वैभवाचा पुढील चेंडू
सुंदर चेंडू होता पॉईंटच्या दिशेने तटवलाय चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने बघूया आणि हा नाही 2 धावा आता पूर्ण होत आहे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 3 धावा पूर्ण होतील आणि खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले 4 धावा खेळ धावून काढल्यात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले प्रतिभाने प्रथमेश यांच्यामध्ये या 4 धावांशी संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 24 सुंदर चेंडू तटवला होता पॉईंटच्या दिशेने 24 धावसंख्या झाली 24 2 गडी बाद 24 16 चेंडू आणि 31 धावांची गरज गाडी देणगी संघाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होते वैयक्तिक पटातील पहिलं आणि संघातर्फे तिसरा षटक घेऊन येताना वैभव समोर असेल प्रदीप सुंदर फलंदाजी करतो प्रदीप बघूया 16 चेंडू सुंदर चेंडू होता जोरदार तटवायचा होता बघूया किती धावा होतील 1 धाव तर पूर्ण होते एकच धावेवरती समाधान मानावं लागतं प्रदीप याला या 1 धावांशी संघाची धावसंख्या होते 25 2 गडी बाद 25 आता 30 धावांची आवश्यकता सुंदर चेंडू होता जोरदार तटवला चेंडू होते फलंदाजीच्या दिशेने 4 धावांसाठी खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय प्रथमेशाने संघाची प्रभावाचा पुढील चेंडू समोर सुटू प्रथमेश परत एकदा सुंदर चेंडू होता जोरदार मारायचा होता 1 धाव पूर्ण होते खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय नाही एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय प्रथमेशाला या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या होते 30 2 गडी बाद 30 या षटकातील शेवटचा चेंडू वैभवाचा समोर चलतो प्रदीप सुंदर चेंडू होता जोरदार मारला बघूया झेल होतो का झेल तर नाही 2 धावा पूर्ण होतील या 2 धावांची संघाची धावसंख्या होते 32 तिसरे षटक संपतंय 3 षटकारांच्या समाप्तीनंतर वारीगडी देणगी संघाची धावसंख्या होते 32 आता 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता प्रथमेश 12 चेंडू आणि 23 धावांची गरज वारीगडी देणगी संघाला हा सामना जिंकण्यासाठी बघूया तुषाराचा पहिला चेंडू समोर सोडतो प्रथमेश
सुंदर चेंडू जोरदार टटवायचा होता. बघूया चेंडू हवेमध्ये झेल होतो का आणि झेल बाद मोठा धक्का बसतो वारीकडे विनगी संघाला. प्रथमच्या रूपाने बघूया प्रथमच जागा घेण्यासाठी कोण होणार. मंथन पकडला होता. सूरज 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. चौथा गडी बाद होते. धावा. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील ओमकार आणि प्रदीपाला. बघूया काय होणार. या चेंडू होती हॅट्रिकची संधी. तुषाराचा पुढे चेंडू. सुंदर चेंडू होता. जोरदार चेंडू चेंडू का हॅट्रिक होते का आणि झेल सुटला. हॅट्रिक सुटली आहे. सोपा असा झेल विशालाने जमीला दान केलाय. तुषाराला हॅट्रिकची संधी होती आणि एक धावा मिळत होती ओंकाराला. हॅलो जगन्नाथ भाऊ कुठे असेल त्याने पहिलं बघायचंय. जगन्नाथ पडियार आणि पहिल्यांची संधी कसा धावा. हॅट्रिकची संधी होती. सोपा असा झेल सोडला होता विशालाने. जगन्नाथ पडियार तुषाराचा पुढील चेंडू. समोर आता मात्र 11 फलंदाज प्रदीप. सुंदर चेंडू होता. जोरदार टटवायचा होता. फायनलच्या दिशेने खेळला चेंडू. एक धाव तर खेळला होता. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होते का बघूया. नाही एकच धावा होते. समाधान मानावं लागते ते प्रदीप याला. धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 34. 4 गडी बाद 34. किती विकेट 4 गडी बाद 34. जगन्नाथ पडियार यांनी पेरूंशी संपर्क साधावा. या षटकातील 5वा चेंडू तुषाराचा. समोर असेल तो ओंकार. तुषार ओमकार. सुंदर चेंडू होता. ब्लॉकवरच्या दिशेचा चेंडू. बघूया धावचीचा प्रयत्न होते का. नाही निर्धार पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा धावा मिळत नाहीये. निर्धार चेंडू धावसंख्या 33. 4 गडी बाद 34.
आता 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता वारीगडी बेनकी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तुमचं कठीण आव्हान दिसतंय तुम्हाला. सुंदर चेंडू होता, जोरात चढवायचा होता, बघून खेळ होतो का आणि गडी बाद. पंजा खेळले ते तुषार याने या सामन्यामध्ये 5 गडी बाद केले त्याने. सुंदर अशी गोलंदाजी तुषाराची 5व्या टप्प्या बसली. प्रदीप सारखा फलंदाज स्ट्राईकला. वैयक्तिक पद्धती पहिलं आणि संघातर्फे शेवट षटक घेऊन होता सुनील. बघूया प्रदीप काय करणार. फटके खेळणार का, आपल्या संघाला उजू करून देणार का. 6 बॉल 21 धावांची आवश्यकता. थोडंसं कठीण असं आव्हान वारीगाडी संघाला. 55 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते बीसीसी राजवाडी संघाने. यामध्ये तुषाराने 2 षटकात 2 षटकामध्ये 5 गडी बाद केले होते. सुनील राईट आर्म राऊंड विकेट. समोर सुद्धा आक्रमक फलंदाज. फुल शॉट पद्धतीचा चेंडू होते. 6 धावा वसूल केला होता. पहिला चेंडू होते घनाघाती फटका. या 6 धावांशी संघाची धावसंख्या होते 40. आता समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 15 धावा. मी अगोदरच म्हटलं होतं प्रदीप आणि जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. आता 5 चेंडू आणि 15 धावा. सुनील तू प्रदीप. बघूया परत एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवरती कोणतीच धावा मिळत नाही. आता 3 चेंडू आणि 13 धावा. मोठे फटके खेळावे लागतील ते प्रदीपाला. 3 चेंडू आणि 13 धावा. बघूया काय होणार. पुढे चेंडू सुंदर चेंडू होता. त्या चेंडूवरती कोणतीच धावा मिळत नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 13 धावा. दोन्ही षटकार मारावे लागतील परंतु काहीच फायदा होणार नाही. कंपल्सरी चेंज असेल. सुनील टू प्रदीप. बघूया काय होणार. एकदा जोरदार चढवला चेंडू तो फायनलच्या दिशेने 4 धावांसाठी. आता मात्र समीकरण 1 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र हा सामना राजवाडी संघाकडे झुकलाय. 1 चेंडू आणि 9 धावा. परत एकदा जोरदार तटवायचा होता. कोणतीच धावा मिळत नाहीये. बीसीसी राजवाडी हा सामना जिंकलाय 9 धावांनी आणि वारीगाडी संघ पराभूत झालाय. जिंकलेला संघाचा हार्दिक अभिनंदन.